हॅलो स्टुडंट, आज आपण मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट मधील वेक्टर या चॅप्टरचा प्रोडक्ट ऑफ वेक्टर हा पॉइंट पाहणार. म्हणजे ज्यावेळेस दोन वेक्टर क्वांटिटीज ॲडिशन्स केली तर वेक्टर क्वांटिटीज तयार होतात, ॲडिशन्स किंवा सबट्रॅक्शन्स केली तर वेक्टर क्वांटिटीज तयार होतात हे आपण पाहिलं. तसं जर दोन वेक्टर क्वांटिटीचा जर प्रोडक्ट केला तर तो प्रोडक्ट केल्यानंतर एक तर स्केलर क्वांटिटी तयार होते किंवा वेक्टर क्वांटिटी तयार होते. आता स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटीचं आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं. स्केलर क्वांटिटी म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त मॅग्निट्यूड्स आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे ज्याच्यामध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन्स. आता इथे प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर क्वांटिटी देन रिझल्ट इन स्केलर क्वांटिटी और वेक्टर क्वांटिटी. मग आपण आता हे दोन्ही पाहणार आहे. ज्यावेळेस दोन वेक्टर क्वांटिटीचा प्रोडक्ट केल्यानंतर स्केलर क्वांटिटी तयार होते त्यावेळेस त्याच्या असलेल्या प्रॉपर्टीज, आणि दुसरं दोन वेक्टर क्वांटिटीचा जर प्रोडक्ट केला तर त्यावेळेस तयार होणारे वेक्टर प्रोडक्टची प्रॉपर्टी. हा संपूर्ण फिजिक्सचा पार्ट आहे. जर फिजिक्स याच्यामध्ये पाहिलं तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ह्या दोन्ही सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. आणि ज्यावेळेस ह्या दोन वेक्टर क्वांटिटीचा आपण प्रोडक्ट करतो त्यावेळेस वर्क तयार होतं, आणि वर्क ही स्केलर क्वांटिटी. म्हणजे तुम्ही काय केलंय, वेक्टर क्वांटिटी केली आणि प्रोडक्ट केल्यानंतर स्केलर क्वांटिटी झाली. वर्क इज ओनली डिपेंडेड बाय द मॅग्निट्यूड. आता आपण सेकंड रिलेशन्स मध्ये पाहिलं. जर आपण फोर्स आणि पुन्हा मी डिस्प्लेसमेंट घेतो, पण तो फोर्स मी रोटेशनल मोशन मधला फोर्स अप्लाय करतो. त्यावेळेस फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ह्यांचा ज्यावेळेस मी प्रोडक्ट करतो त्यावेळेस रोटेशन मोशन मध्ये टॉर्क तयार होतो, आणि टॉर्क ही वेक्टर क्वांटिटी म्हणजे इट इज डिपेंड बाय डायरेक्शन्स अँड मॅग्निट्यूड. तर आता आपण फर्स्ट पाहणार स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर्स a bar and b bar. म्हणजे जर नॉन झिरो वेक्टर असेल तर इट इज डिनोटेड बाय a bar डॉट. याला काय म्हणतात, डॉट. स्केलर प्रोडक्टला अजून एक नाव आहे ते म्हणजे डॉट प्रोडक्ट. And a bar dot b bar is equal to magnitude of a into magnitude of b into cos theta. Angle between cosine angle between two वेक्टर. इथे आपण कन्सिडर केलं तर o ह्या पॉइंट पासून a डायरेक्शनला गेलेला वेक्टर a बार आणि o ह्या पॉइंट पासून b डायरेक्शनला गेलेला वेक्टर b बार. त्या दोघांमधला अँगल काय, थीटा. ज्यावेळेस एखाद्या वेक्टर प्रोडक्ट मध्ये फक्त मॅग्निट्यूड तयार होणार आहे प्रोडक्ट नंतर त्यावेळेस असलेला अँगल हा कोसाइन अँगल असतो. आता याच्या काय बेसिक प्रॉपर्टीज म्हणजे इफ थीटा इज इक्वल टू 0 मीन्स a बार and b बार इज द सेम डायरेक्शन. तर a bar dot b bar is equal to magnitude of a into magnitude of b. का तर cos 0 काय असतो, 1 असतो. म्हणजे ही टर्म तुमची काय होणार आहे, संपूर्ण कॅन्सल होणार. आता हे जर दोन्ही वेक्टर एकच असेल म्हणजे सेम डायरेक्शन विथ सेम वेक्टर, म्हणजे a आणि a ह्या दोन सारख्याच वेक्टरचा जर प्रोडक्ट केला a bar equal to b bar is the same, then a bar dot b bar is equal to a square. तर त्याच्या मॅग्निट्यूडचा काय होतो, स्क्वेअर. आता सेकंड प्रॉपर्टी मध्ये इफ थीटा इज इक्वल टू 180 मीन्स a bar इकडे आणि b bar आपल्या ह्या डायरेक्शन यांच्यामधला अँगल काय, 180. आता हे दोन्ही वेक्टर दोन अपोजिट डायरेक्शन्स आहेत आणि cos 180 डिग्री काय येतो, -1. म्हणजे त्यांचा जर प्रोडक्ट केला तर आलेला आन्सर काय तर निगेटिव्ह ऑफ प्रोडक्ट ऑफ a अँड b. थर्ड इफ थीटा इज इक्वल टू 90 म्हणजे हा a बार आणि हा b बार त्या दोघांमधला अँगल काय 90 डिग्रीचा असेल तर cos 90 काय 0 म्हणून a bar dot b bar is equal to 0. ही आपल्याला इम्पॉर्टंट प्रॉपर्टी लागते. म्हणजे त्यांच्यामधला अँगल हा परपेंडिक्युलर आहे की नाही दाखवण्यासाठी. आता दुसरं द स्केलर और डॉट प्रोडक्ट आर डिस्ट्रीब्युटिव्ह. डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे सेपरेशन. इथे a bar हा ब्रॅकेट मध्ये असलेल्या दोन वेक्टरशी काय होतं, सेपरेट होते. a bar dot b bar प्लस a bar dot c. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला इम्पॉर्टंट फॉर्म्युला येतो अँगल बिटवीन टू वेक्टर्स. म्हणजे स्केलर प्रोडक्ट केल्यानंतर आपल्याला त्या वेक्टर्स मधला अँगल काढायचा आहे. मीन्स थीटा इज इक्वल टू cos इनवर्स a bar dot b bar divided by mod किंवा magnitude of a into magnitude of b.
हाच फॉर्म्युला फक्त हा इथे मल्टिपल केल्यानं काय होणार डिवाइड तेच लिहिले आणि जर आपण त्याचा वेक्टरच्या फॉर्म मध्ये लिहिलं म्हणजे पोझिशन वेक्टर ए बार a1 a2 a3 हे आपले तीन कोऑर्डिनेट आहेत a पॉइंटचे आणि b बार म्हणजे b चे कोऑर्डिनेट b1 b2 आणि b3 तीन b चे कोऑर्डिनेट कन्वर्टेड बाय पोझिशन वेक्टर मध्ये कन्वर्ट करतो त्याला आपण डायरेक्शन देतो i j k त्यांचा अँगल काढायचा म्हणजे काय a बार डॉट b बार a बार डॉट b बार म्हणजे फक्त सेम डायरेक्शन्स असलेल्यांच्याच मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट करायचा म्हणजे i ही सेम a1 b1 j ही सेम a2 b2 आणि k ही सेम a3 b3 डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ a वेक्टर्स इनटू मॅग्निट्यूड्स ऑफ b वेक्टर्स त्यांचा मॅग्निट्यूड करतो म्हणजे काय करतो तर आपण रूट्स मध्ये त्यांच्या प्रत्येक कोऑर्डिनेटच्या स्क्वेअरची ऍडिशन करू असा सिंपल आपला काय येतं अँगल बिटवीन टू वेक्टर्स इन द फॉर्म ऑफ स्केलर प्रोडक्ट हा कसला येतं स्केलर प्रोडक्टचा सिंपल असलेला फॉर्म प्रोजेक्शन्स ऑफ टू वेक्टर्स इथे आपण PQ आणि PR हे दोन वेक्टर्स घेतले तर त्याचे जे वेक्टर्स आहेत ते A बार आणि B बार ने डिनोटेड आणि R ह्या पॉइंट्स बघतो PQ या फुटवर आपण एक परपेंडिक्युलर लाईन काढली जो M मध्ये इंटरसेक्ट करतो आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे then PS is the scalar projection of P bar and A bar PS is the vector projections of B bar and A bar आता इथे M याचे काय असणार ही ऍडजसंट साइड आहे म्हणून इथे येतो cos थीटा आणि इथे येतो sin थीटा तर याचे दोन प्रोजेक्शन्स एक स्केलर प्रोजेक्शन्स आणि दुसरं वेक्टर प्रोजेक्शन्स फर्स्ट फॉर्म आपण स्केलर प्रोजेक्शन्स ऑन वेक्टर B bar on A bar B bar and A bar चा असलेला प्रोजेक्शन्स हे इम्पॉर्टंट आहे डिपेंडिंग बाय द डायरेक्शन्स तो फॉर्म्युला येतो A bar dot B bar divided by magnitudes of A जर B bar चा A bar शी जर प्रोजेक्शन झालं तर फॉर्म्युला हा येतो आणि दुसरा फॉर्म्युला आहे स्केलर प्रोजेक्शन on A bar on B bar. Scalar projections of A bar on B bar. इथे फॉर्म्युला काय आहे A bar dot B bar divided by magnitudes of B bar. हे झाले दोन आपले स्केलर त्यांच्यापासून तयार होणारी क्वांटिटी स्केलरचीच असेल आता पुढचं आहे वेक्टर प्रोजेक्शन B bar on A bar आता वेक्टर प्रोजेक्शन किंवा वेक्टर क्वांटिटी इट इज डिपेंड्स बाय द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन्स म्हणजे आपलं असलेलं रिलेशन तर हेच येणार त्याला आपण काहीतरी PS म्हणू इनटू कोणत्या याच्या डायरेक्ट डिपेंड येतं A च्या डायरेक्शन्स म्हणून इथे मी A कॅप काढतो युनिट वेक्टर्स ऑफ A डायरेक्शन्स therefore PS म्हणजे काय येणार A bar dot B bar divided by mod of A into A cap आता A cap ची व्हॅल्यू काय येते A bar divided by mod of A ह्या दोघांचा प्रोडक्ट केला तर फक्त मॅग्निट्यूड राहणार पण तर मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन्स येतात की नाही A युनिटची व्हॅल्यू A बार डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड्स ऑफ A म्हणजे तुमचं वेक्टर प्रोजेक्शन्स A बार डॉट B बार अगेन डॉट A बार डिवाइडेड बाय मॉड ऑफ A स्क्वेअर हा काय झाला सिंपल वेक्टर प्रोजेक्शन्स ऑफ B बार ऑन A बार for
vector projection of a bar on b bar. a bar आणि b bar असेल a bar dot b bar divided by mod of your magnitude of b vector b bar square. हा या दोघांमधला डिफरन्स. इथे ज्याच्यावरती प्रोजेक्शन्स होणार त्याचं युनिट वेक्टर्स घेतोय. इथे a कॅप वर झाला, इथे b कॅप वर झाला. स्केलर मध्ये फक्त मॅग्निट्यूड सेम, डायरेक्शन्स अपसाइड हे सगळेच्या सगळे फॉर्म्युले आपल्याला एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट. आता आपण डायरेक्शन्स अँगल आणि डायरेक्शन्स कोसाइन पाहणार. म्हणजे स्केलर प्रोडक्ट मध्ये असलेला कॉसचं रिलेशन त्या वेक्टरच्या डायरेक्शन्स वरती कसं डिपेंड आहे इन युजिंग बाय द ज्योमेट्रिकल मेथड्स. प्रोजेक्शन ऑफ स्केलर अँड वेक्टर क्वांटिटी पाहिल्यानंतर आपण पाहणार डायरेक्शन्स अँगल अँड डायरेक्शन्स कोसाइन. तर इथे आपण हा पॉइंट हा त्या स्पेस मध्ये कन्सिडर केला. तर ह्या स्पेस मध्ये असलेल्या ए ह्या पॉइंटचे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस ह्या तिघांपासून असलेला अँगल पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो डायरेक्शन्स अँगल. ते अँगल आपण कोसाइन्स मध्ये पाहणार आहोत, म्हणून डायरेक्शन कोसाइन. तर ह्या ए पॉइंटचे जो स्पेस मध्ये त्याचे कोऑर्डिनेट a1, a2 आणि a3 कन्सिडर करा. म्हणजे x ऍक्सिस ला a1 डिस्टन्स, y ऍक्सिस ला a2 आणि z ऍक्सिस ला a3 असे त्याचे काय कोऑर्डिनेट्स. मग त्या o पासून a या वेक्टरने प्रत्येक ऍक्सिसशी केलेला आपल्याला अँगल पाहिजे. म्हणजे x ऍक्सिसशी OA चा झालेला अँगल आपण अल्फा कन्सिडर करू, y ऍक्सिसशी झालेला अँगल बीटा आणि z ऍक्सिसशी झालेला अँगल काय घ्या. असे तीन ऍक्सिस पासून तीन अँगल द्या. आता हे तीन अँगल आपण स्केलर प्रोडक्ट ह्या सिंपल मेथडने फाइंड आउट करणार आहोत. इथे आपण म्हणतो द कोसाइन ऑफ दिस डायरेक्शन्स अँगल दॅट इज, कारण स्केलर प्रोडक्ट मध्ये कॉस असतो म्हणून कोसाइन. कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गॅमा आर कॉल्ड द डायरेक्शन कोसाइन. सिंपल कन्सेप्ट आहे. आपण एका अँगलचं म्हणजे मला हा अल्फा अँगल फाइंड आउट करायचा आहे. तर अल्फा अँगल फाइंड आउट करण्यासाठी कोणता अँगल फाइंड आउट करायचा, मला दोन वेक्टर. मग तो कुणामधून होतोय, तर इकडे असलेल्या x ऍक्सिस मुळे आणि इकडे हा OA. मग अल्फा इज द अँगल बिटवीन I युनिट वेक्टर अलॉंग x ऍक्सिस. म्हणजे अल्फा हा युनिट वेक्टर x ऍक्सिस आणि OA यांच्यामधला काय अँगल आहे. मग सिंपल फॉर्म्युला अपन इथला फॉर्म्युला होता cos थीटा इज इक्वल टू a bar डॉट b bar डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड्स ऑफ a and b. तर इथे a वेक्टर आहे, फक्त b bar च्या ऐवजी काय I इज द युनिट. मीन्स cos अल्फा इज इक्वल टू x ऍक्सिस चा a bar डॉट I कॅप आणि मॅग्निट्यूड्स ऑफ a and मॅग्निट्यूड ऑफ I. तर a bar ह्या वेक्टरचे असलेले पोझिशन्स वेक्टर काय येतात, a1 r, a2 j आणि a3 k in dot I cap divided by magnitude of a unit vector चा मॅग्निट्यूड येतो 1 means 1. हे जर सिम्प्लिफाय केलं तर स्केलरची प्रॉपर्टी नुसार आपल्याला माहिती आहे जर सेम डायरेक्शनला जर वेक्टर असेल तरच त्यांचा प्रोडक्ट 1 येतो, अदरवाइज म्हणजे जर परपेंडिक्युलर असेल तर तो 0 येतो. I आणि I हे दोन्ही सेम डायरेक्शन्स मध्ये, म्हणून I डॉट I अपॉन R इथे काय आहे A1. J आणि I हे परपेंडिक्युलर आहेत, त्यांच्यामधला अँगल 90 डिग्री येतो, तो 0 येतो. K आणि I यांच्यामधला सुद्धा अँगल काय 90 डिग्री येतो, तोही काय येतो 0 येतो. म्हणजे cos अल्फाचं रिलेशन्स काय राहिलं, मॅग्निट्यूड ऑफ ओन्ली A1 किंवा I पोझिशन डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर A. आता बीटा अँगल कुणाच्या मधला येतो, OA आणि J ऍक्सिस. तर ह्यांच्या मधला अँगल काय आपला बीटा. मग सेम कंडिशन B बार डॉट J बार. मग इथे काय येणार आहे A1 A2 A3 सेम. आता A2 J आणि J तोच राहणार आहे A2 डिवाइडेड बाय A cos गॅमा
कॉस गॅमा कोणासाठी के कॅप आणि A3 साठी कारण की बाकीचे दोन याला परपेंडिक्युलर असतात म्हणजे काय झालं A3 डिवाइडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ असे हे तीन अँगलचे तीन आपल्याला काय तयार होतात रिलेशन त्याला काय म्हणतो आपण कोस आता मॅग्निट्यूड ऑफ A म्हणजे काय असतो म्हणजे त्याला आपण रिझोल्यूशन A1 स्क्वेअर A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर आता ह्या तिन्हीचं cos अल्फा cos बीटा आणि cos गॅमा ह्या तिन्ही कोसाइनचे एकमेकांशी रिलेशन्स आहेत ते आपण तर cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू अल्फा काय A1 स्क्वेअर mod of A स्क्वेअर प्लस cos बीटा काय A2 स्क्वेअर mod of A स्क्वेअर प्लस cos gamma A3 म्हणजे तो झाला A3 स्क्वेअर डिवाइडेड बाय mod of A स्क्वेअर त्या तिघांकडे mod म्हणजे डिनॉमिनेटर सेम म्हणजे न्यूमरेटर ची सिंपल ऍडिशन झाली A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर and mod of A म्हणजे काय अंडर रूट A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर स्क्वेअर रूट चा स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअर का रूट का कॅन्सल डिवाइडेड बाय A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर गेट थ्रू आउट कॅन्सल इज इक्वल टू 1 हा संपूर्ण ब्रॅकेट काय होतं कॅन्सल होतं म्हणजे आपलं रिलेशन तयार होतं cos square alpha plus cos square beta plus cos square gamma is equal to 1 म्हणजे the relations किंवा आपल्याला डायरेक्शन्स कोसाइनचे सिंपल रिलेशन्स मिळतात डायरेक्शन्स कोसाइन म्हणजे ऍक्सिस ने त्या वेक्टरशी केलेला अँगल x ऍक्सिसचा i y ऍक्सिसचा j आणि z ऍक्सिसचा k हे त्यांचे युनिट वेक्टर आहे आणि त्यांच्याशी केलेले ऍक्सिस x ऍक्सिस साठी आपण अल्फा कन्सिडर करतो y ऍक्सिस साठी बीटा आणि z ऍक्सिस साठी गॅमा अशी आपण तीन ऍक्सिस करतो आता हे cos अल्फा cos बीटा आणि cos गॅमा हे जे डिनोट करतात तर ते l m आणि n ह्या सिम्बॉलने सुद्धा डिनोट केले जातात मीन्स द डिनोटेड बाय cos अल्फा मीन्स देयरफॉर l is equal to cos alpha m is equal to cos beta and n is equal to cos gamma तर हे l m ने याला सुद्धा आपण डायरेक्शन कोसाइनच म्हणतो आणि ते जर इथे प्रूव्ह केलं तर आपल्याला पुन्हा एक फॉर्म्युला तयार होतो l स्क्वेअर प्लस m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर इज इक्वल टू 1 आणि ह्या रिलेशन्सला ह्या डायरेक्शन कोसाइनच्या रिलेशनला आपण डायरेक्शन रेशो ह्या रिलेशनशी कंपेअर करतो आता डायरेक्शन रेशो कुणाला म्हणायचं तर रेशो म्हणजे दोन वेक्टर म्हणजे हाईट पॉइंट्स आणि हाईट पॉइंट्स ह्याचे पोझिशन्स वेक्टर वेगळे ह्याचे पोझिशन्स वेक्टर वेगळे ह्यांच्यामधला जो डिफरन्स असतो त्या डिफरन्सला आपण म्हणतो डायरेक्शन रेशो त्याचं आपण रिलेशन नेक्स्ट पॉइंट डायरेक्शन रेशो फर्स्ट डायरेक्शन रेशो इट इज डिनोटेड बाय A, B and C is related to the x, y and z axis. The direction ratio of the line passing through the 2 points. आपण डायरेक्शन कोसाइन मध्ये जी लाईन ड्रॉ केली होती ती ओरिजिन टू स्पेस घेतली होती त्यामुळे तिथं असलेला फक्त एकच पॉइंट आपल्याला आला होता तो म्हणजे A चा त्याचेच कोऑर्डिनेट्स घेतले होते आपण A1, A2, A3 आणि ओरिजिन हे 0 0 असते आता मग त्या लाईनची किंवा कोणत्याही लाईनचे डायरेक्शन रेशो कसे फाइंड आउट करतो तर समजा त्या लाईनवरचे हे दोन पॉइंट्स आणि त्या पॉइंटचे असलेला आपल्याला डायरेक्शन रेशो काय करायचं फाइंड आउट तर द डायरेक्शन रेशो A इज x2 x1 B y2 y1 and C z2 z म्हणजे त्या पॉइंटचे असलेले डायरेक्शन रेशो म्हणजे त्या दोन पॉइंट्स मधला असलेला डिफरन्स इज अ सिंपल रिलेशन काय करायचं आपल्याला दिलेल्या दोन पॉइंट्स मधला डिफरन्स काढायचा आहे म्हणजे त्या पॉइंटचे काय होतात डायरेक्शन रेशो आता हा जो
रेशो आहे किंवा जो डिफरन्स आहे, एका लाईनवर नंबर ऑफ पॉइंट असतात म्हणजे ज्याला आपण इन्फिनिटी पॉइंट्स म्हणतो, मग त्या प्रत्येक 2 पॉइंट्स मधला डिफरन्स सारखा येतो का? तर येत नाही. पण त्या कोणत्याही 2 पॉइंट्स घेतले एकाच लाईनवरचे 2-2चे वेगळे ग्रुप घेतले तर त्यांचा आलेला रेशो हा सारखा असतो, कारण त्या दोन्ही लाईन्स एकमेकांना पॅरलल असतात. म्हणजे जर एकाच लाईनवरच्या आपण 4 पॉइंट्स घेतले आणि दोघांचा जर आपण ग्रुप तयार केला तर त्यांच्यापासून तयार होणारा जो डायरेक्शन रेशो, त्या रेशोची व्हॅल्यू ही काय असते? कॉन्स्टंट असते. फॉर द एक्झाम्पल ऑफ पॅरलल लाईन्स हॅव प्रोपोर्शनल डायरेक्शन रेशो अँड सेम डायरेक्शन कोसाइन. म्हणजे त्या लाईनचा असलेला डायरेक्शन रेशो हा सारखाच असतो, कारण की त्या लाईनचं डायरेक्शन कोसाइन सारखंच आहे. म्हणजे इथे मी सिंपल डायग्रामची ड्रॉ, हा ए आणि बी पॉइंट आहे, त्याच्यामध्ये मी आणखी 2 पॉइंट घेतले सी आणि डी. तर सी आणि डी चा सुद्धा अँगल तोच आहे जो ए आणि बी चा आहे. म्हणजे सेम डायरेक्शन कोसाइन असते, त्याचे डायरेक्शन रेशो सुद्धा कसे असणार आहे? सारखे, म्हणजे प्रोपोर्शनल सारखेच. म्हणजे आपण वेक्टरच्या कोलिनियरची कंडिशन पाहतो ती ही ह्या कंडिशनने सुद्धा आपल्याला दाखवतात. आता पुढचा पॉइंट आहे आपला रिलेशन बिटवीन डायरेक्शन कोसाइन अँड डायरेक्शन रेशो. तर डायरेक्शन रेशो denoted ABC and direction cosine denoted cos alpha, cos beta, cos gamma च्या ऐवजी आपण LM हे सुद्धा व्हॅल्यू काय लिहू शकतो. आता ह्या दोघांचं रिलेशन, तर ह्या कंडिशन नुसार डायरेक्शन रेशो आणि डायरेक्शन कोसाइन यांचा रेशो काय सांगतो आपण? कॉन्स्टंट. मीन्स n डिवाइडेड बाय a, m डिवाइडेड बाय b and n divided by c is equal to constant for lambda. This is the important, ज्याला आपण स्केलर मल्टिपल फॅक्टर जो आपण वेक्टरच्या कोलिनियर्स मध्ये पाहिजे, तर यांचा असलेला रेशो हा काय येतो? नेहमी कॉन्स्टंट येतो, तो बदलत नाही. एकाच लाईनवरचा अँगल आणि पॉइंटचा असलेला रेशो, पॉइंटचा डिफरन्स म्हणजे डायरेक्शन रेशो आणि अँगल म्हणजेच कोसाइन किंवा डायरेक्शन कोसाइन. मग ह्या दोघांमधलं रिलेशन काय? n is equal to lambda a, m is equal to lambda b and n is equal to lambda c. आता ह्या लॅम्बडाची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? आपल्याला रिलेशन सुनाचा माहिती n, m आणि n. लॅम्बडाची व्हॅल्यू माहिती आहे. मग n स्क्वेअर प्लस m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर इज इक्वल टू 1. हे आपण आताच प्रूव्ह केले डायरेक्शन कोसाइन मध्ये. Therefore lambda square a square, lambda square b square, lambda square c square is equal to n ची व्हॅल्यू पुट केली. lambda square in bracket a square plus b square plus c square is equal to 1. Therefore lambda square is equal to 1 upon a square plus b square plus c square. Therefore lambda is equal to 1 upon under root a square plus b square plus c square. जर ह्याला जर आपण कोऑर्डिनेट कन्सिडर केले तर हे ते मॅग्निट्यूड ऑफ पॉइंट्स आहेत, त्या पॉइंटचे असलेले मॅग्निट्यूड्स आहेत. लॅम्बडा इज इक्वल टू मॅग्निट्यूडचे रिलेशन अंडर रूट a square plus b square plus c square. Therefore यांची व्हॅल्यू काय आली? a divided by under root a square plus b square plus c square या b divided by a square plus b square plus c square and या c divided by under root
a square plus b square plus c square is the simple relation. म्हणजे डायरेक्शन रेशो वरून ए बी सी या डायरेक्शन रेशो वरून आपल्याला डायरेक्शन कोसाइन एल एम एन फाइंड आउट करता येतो. एल म्हणजे cos अल्फा, एम मीन्स cos बीटा आणि एन म्हणजे cos गॅमा. हे तिन्ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येतात. किंवा डायरेक्शन कोसाइन दिले असेल तर आपल्याला डायरेक्शन रेशो सुद्धा काय करता येतो, काढता येतो युजिंग ऑफ दिस फॉर्म्युला. या फॉर्म्युलेच्या रिलेशन्स म्हणजे आपल्याला लॅम्बडा काढता येईल. लॅम्बडा काढणार ते a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर चे रिलेशन्स पुटअप करता येईल. आणि त्या रिलेशन्स नुसार आपल्याला डायरेक्शन रेशो टू डायरेक्शन कोसाइन किंवा डायरेक्शन कोसाइन टू डायरेक्शन रेशो फाइंड आउट करता येईल. या दोन्ही टाइप्सने आपल्याला रिलेशन. आता ह्यांच्या काही प्रॉपर्टीज, तर ह्यांचे जे रिलेशन्स आहेत ते रिलेशन्स आपल्याला ह्याच प्रॉपर्टीशी काय होतात, रिलेटेड होतात. म्हणजे डायरेक्शन रेशो फाइंड आउट करा 2 पॉइंट्स वरून आणि त्या 2 पॉइंट्स वरून त्यांचे डायरेक्शन्स कोसाइन फाइंड आउट करा. आता आपण ह्याच्यावरती असलेले एक्झाम्पल एक्सरसाइज नंबर 5.3